रुग्ण बऱ्याच ठिकाणी फिरल्याच्या नंतर जेव्हा आयुर्वेदाकडे येतो, अशा परिस्थितीमध्ये आजार हा दिवसेंदिवस खूप प्रमाणामध्ये वाढत जातात. ह्या 15 ते 20 दिवसाच्या आधी रुग्ण जेव्हा पूर्णपणे हॉस्पिटल फिरून येतात आणि निदानही झालेले असतात, ज्यामध्ये निदानामध्ये समजतात की थायराइड है, बीपी और किडनी प्रॉब्लम, छातीमध्ये पण पाणी साचलेलं आहे आणि पोटामध्ये पण पाणी साचलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळी प्रत्येक नवीन नवीन आणि निदान आणि भरमसाठ औषधं हे घेतल्याच्या नंतरही रुग्णाला कधी कधी फायदा येत नाही. मग तशा वेळेस आयुर्वेदाचा चालू होतो शोधाशोध. डॉक्टर सोनटके आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये त्यांचे नातेवाईक आणि त्यांना स्वतः घेऊन येतात. आणल्याच्या नंतर जेव्हा आम्ही आमच्या हॉस्पिटल केल्याच्या नंतर त्याला तपासण्याच्या नंतर काही गोष्टी निदर्शनामध्ये येते आणि त्यांना आम्हाला सांगावं लागते का हा आजार लवकरात लवकर बरा होण्यालायक नाही आहे. त्यावरती आम्हाला काही विशेष औषध उपचार, योगा एक्सरसाइज, काही डाएट प्लॅन्स हे आपण बदलवल्याच्या नंतर आपल्याला नक्कीच याच्यामध्ये यश मिळतात. आम्ही त्याच्यावरती रुग्णाला आणि रुग्णाच्या नातेवाईकाला त्यांना एक हिंमत देऊन आम्ही स्वतः त्याच्यावरती उपचार सुरू करून देतो. बघता बघता 10 ते 15 दिवस जे शरीरामध्ये हातापायावरती सुजन होती, शरीरामध्ये पाणी साचत होतं, किडनीवरची जास्त ताण असल्यामुळे टॉक्झिन्स हे बाहेर निघत नव्हते, हळूहळू आमच्या विशेष औषध उपचार చాలా బాగా అనిపిస్తుంది. నాకు మాత్రం వచ్చిన ఈ 10-15 రోజులనే నాకు ఎంతో 50% వరకు తక్కువ కావడం జరిగింది. आज आम्ही त्यांचे रिपोर्ट्स काढले असता जुन्या रिपोर्ट्समध्ये आणि नव्या रिपोर्ट्समध्ये बदलताना आम्हाला आढळलेला आहे. नक्कीच याच्या पुढे आम्ही त्याच्याकडे काळजी घेऊन त्यावरती सातत्याने असे उपचार करून त्या रुग्णाला त्या आजारापासून नक्कीच मुक्तता देऊ.